3,000 शिक्षकांचा पगार थांबणार. 1.5 लाख शिक्षकांवर टांगती तलवार. कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्यांना दणका. शालार्थ आयडीतील बोगसगिरी विरोधात शिक्षण विभागानं सुरू केलेल्या शोध मोहिमेमुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढलंय. कारण मुदतीत कागदपत्र अपलोड न करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील 3,000 शिक्षकांचा पगार थांबवण्यात येणार आहे. तसे आदेशच वेतन अधीक्षकांनी दिलेत. शिक्षकांचं वेतन का थांबवलं ते पाहूया. राज्यभरातील खासगी, अनुदानित आणि सरकारी शाळांमध्ये 4.5 लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत. यात नोव्हेंबर 2012 ते ऑगस्ट 2025 दरम्यान मान्यता मिळालेल्या कर्मचाऱ्यांना 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन कागदपत्र अपलोड करण्याचे आदेश दिले होते. यात वैयक्तिक मान्यता, रुजू अहवाल, नियुक्ती आदेश यासोबतच शालार्थ आयडीच्या माहितीचा समावेश होता. मात्र अनेक शिक्षकांनी माहिती अपलोड न केल्यामुळे 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र मुदत वाढूनही शिक्षकांनी ऑनलाईन कागदपत्र अपलोड केलेली नाहीत. त्यामुळे त्यांचे पगार थांबवण्याचे आदेश वेतन अधीक्षकांनी मुख्याध्यापकांना दिलेत. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील शाळांची नेमकी काय परिस्थिती आहे पाहूया. सोलापूर जिल्ह्यात एकूण 989 खासगी प्राथमिक माध्यमिक शाळा असून 15,296 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत. त्यापैकी एकूण 221 शाळांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्र अपलोड केलेली नाहीत. त्यामुळे कागदपत्र अपलोड न केलेल्या 3,089 शिक्षकांचे पगार थांबवले जाणार आहेत. दरम्यान कर्मचाऱ्यांनी कागदपत्र अपलोड न केल्यामुळे मुख्याध्यापकांचेही पगार थांबवणार असल्याची माहिती वेतन अधीक्षकांनी दिली आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयाविरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्यात. शिक्षकांना वारंवार वेठीस धरण्याचं कारण काय? मुदतवाढ द्या, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शिक्षक संघटनांनी दिलाय. 2016 पासून शाळा आयडी महाराष्ट्रामध्ये लागू झालेला आहे. एवढं असून सुद्धा परत तीच माहिती मागून शिक्षकांना वेठीस धरण्याचं काम इथलं सरकार करतं. या सरकारचा आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही निषेध करतो. मुदत जर नाही वाढवली तर या संदर्भामध्ये आम्ही मोठं आंदोलन उभा करू आणि राज्यातले सर्व कार्यालय बंद पाडण्याचा आम्ही महाराष्ट्र सरकारला अशी इशारा देतो. एकीकडे सुप्रीम कोर्टानं 2000 नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करा, अन्यथा निवृत्तीचा पर्याय दिलाय. तर दुसरीकडे मुदतीत कागदपत्र अपलोड न केल्यानं शिक्षकांचे पगार थांबणार आहेत. त्यामुळे राज्यातील 1.5 लाख शिक्षक दुहेरी संकटात सापडलेत. त्यामुळे कागदपत्र अपलोड करण्यासाठी शिक्षकांना आणखी मुदतवाढ मिळणार की थेट पगार थांबणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.